कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घ्या आजी। लय उपकार झाले रे तुझे, व्यवस्थित झालं ना समजा का? हो हो एकदम। लय उपकार केलंस बाबा माझ्यावर। काय पण आजी, एवढं तुम्ही तुमच्यासाठी करू शकता ना। अरे तसं नाही र, वेळच अशी होती ना, कधी काय होईल काय सांगता येत नव्हतं। आणि त्याच्यात तू हे काम केलंस म्हणजे उपकारच आहेत का नाही? पण एक सांगू आजी, ती जमीन तुम्ही नव्हती विकायला हवी। एवढी वर्ष तुम्ही ती जमीन जपून ठेवली। खरं सांगू बाबा तुला, काय असतं ना आयुष्यात काय काय निर्णय परिस्थिती घ्यायला लावते रे। आता बघ की मी जमीन विकली, काय असतं ना डोक्यावर छप्पर असणं लय महत्वाचं असतं रे। आणि जमिनीचा तुकडा काय मी काय मेल्यावर उरावर घेऊन जाणार होते वैर, पण माझ्या लेकरांच्या डोक्यावर छप्पर असणं लय महत्वाचं होतं। आता माझ्या नातीच्या सासरची माणसं चांगली मिळाली म्हणून भागलं रे आतापर्यंत, पण त्याच्या मोर काय माझ्या लेकरांच्या डोक्यावर छप्पर तर पाहिजे का ना ग? जमीन काय पोर घेतील की आजची उद्याला, पण डोक्यावर छप्पर असणं, स्वतःच घर असणं लय महत्वाचं असतं। फक्त एक काम कर, कुणाला काय बी सांगायचं नाही हा, आणि शिवाला तर अजिबातच नाही। तुम्ही बिलकुल काळजी करू नका। हा बरं येतो। सगळ्या आता ही बाई याची स्वतःच घर मिळवणार। प्रसादाचं सगळं लिहिलंय ना? हो हो, तू पण एकदा चेक कर, नंतर काय राहिलं असेल ऍड चाल। रेणुताई आतलं व्यवस्थित करा का, मी बाहेरचं बघते। अरे आजी आलीस? ये ये, बस 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 ये। जमलीस काय ग? नाही ग, बरं ऐक की, मला दे की हे काहीतरी करायला, म्हणजे म्हाताऱ्या माणसानं आपलं हे हलकं काम बरं ग। अगं मी करते, अगं राहू दे। आजी, तुम्हाला मला आणि शिवाला त्रास द्यायचा आहे का? हो, आणि मी काय म्हणते, हे काम म्हाताऱ्यांचं आहे, म्हणजे मी करते म्हणजे मी म्हातारी झाले। तसं नाही हो, आपलं गमतीत काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणलं। गंमतच करायचं। नाही सीताई, पण खरंच आहे हो, आम्ही आल्यापासून नुसते बसून आहोत, काहीतरी काम द्या ना आम्हाला पण। होय की, आता तुम्हीच म्हणताय का नाही की आम्ही घरातलेच आहे तुमच्या म्हणून, मग घरातल्या माणसाने काम न गवय करायला। आजी मस्त कात्रीत पकडलं तर आम्हाला। असू दे, तरी सुद्धा काही काम करायचं नाहीये। अरे छान आराम करायला आलाय, सुट्टी एन्जॉय करा असं समजा। बरं आई, तुला काम करायचंच आहे ना? मी काय म्हणते, उद्या आमरस तू कर। सीताई तुम्हाला माहितीये का, आई कमाल आमरस करते। होय, पण आमरस तर काकू बनवते ना दरवर्षी। अगं कीर्ती राहून देत ना, असा काही नियम आहे का की मीच आमरस केला पाहिजे? वंदनाताई या वेळेला आमरस तुम्ही कर। बर चल कीर्ती, तुझं आवरून झालंय का? हा, आतलं काम रेणुताई आवरतात आणि माळी काकांचं तिकडचं काम झालं की हे उचलतील ते। बर ठीक, पण मी काय म्हणते, थांबायचं कशाला त्याच्यासाठी? तू करून घे की, पटकन होऊन जाईल। आई, या वस्तीतल्या लोकांसमोर माझा अपमान करायला नको होता, मी नाही सहन करणार हे सगळं। बरं मग ठरलं, वंदनाताई उद्या तुम्ही आमरस करणार हो? काकू ऐका ना, तुम्ही आणि आजी उर्मिला काकूच्या रूम मध्ये बसा, कारण काकूची रूम ऑलरेडी क्लीन झालीये। काय हे उचललं ना की अंगावर धूळ उडेल म्हणून म्हटलं। खरं तर बरोबर बोलतात कीर्तीताई, तुम्ही आज जाऊन बसा ना। चालेल, पण उद्या मी काम करणार आणि तुम्ही आराम करायचा। चल आराम कर घर।
शिवा गप्पांच्या नादात तुझ्या कामाचा स्पीड स्लो झालाय हा? शपथ हे काय माझा हार तुमच्या हारपेक्षा खूप मोठा झालाय. सासूला उलट बोलतेस. नाही जमत आहे तुम्हाला माझ्यावर चिडायला, राहू द्या तुम्ही करा. वंदे, तुला काहीतरी सांगायचं आहे मला. काय झालंय? अगं पाहुण्यांकडे राहणं आता पुरे झालं की ग. पण आई आपण जाणार तरी कुठे? आपल्या घरी. हे बघ आई, एक ना एक दिवस आपल्याला आपल्या घरी जायचंच आहे. पण असा आता तरीपणा करून चालणार नाही ना. काहीतरी ठोस मार्ग काढायला पाहिजे. मी मार्ग शोधलाय. म्हणजे काय केलंय तुम्ही? बापरे, एवढे पैसे? हळू बोल ना. एवढे पैसे? गावच्या जमिनीचा तुकडा ऐकला म्या. आई कशाला केलं ते? हे भगवंती, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता का नाही सांग. मग म्या मार्ग काढला. हो पण आई, म्हणून तुम्ही तुमची हक्काची जमीन विकलीत? कशाला केलं हे? अगं वंती, ती पोरं घरात घुसायचं म्हणत होते. हे पोरं घरात घुसली असती तर आपल्या शिवाला पकडून द्यायला असतं का नाही. आणि मला ते नको होतं म्हणून म्या केलंय. आपल्या लेकराचा संसार आहे का नाही, तिच्या संसारात आपण किती दिवस राहायचं. हो ना, ते दिव्या पण आई होणार आहे. म्हणूनच म्या घेतलेला निर्णय बरोबर आहे बघ. हे बघ, हे पैसे आहेत का नाही, हे जग्याच्या थोबाडावर मारू. उद्या मुहूर्त बी चांगला आहे का नाही, आपल्या घरात जाऊ आपण. आई सगळं ठीक आहे हो, पण यासाठी तुम्ही तुमच्या हक्काच्या जमिनीचा तुकडा विकला, ह्याच मला वाईट वाटतंय हो. हे भगवंते, अगं जमिनीचा तुकडा काय घेऊन मड्यावर घेऊन जाणार होती मेल्यावर. हक्काचं आपलं घर महत्वाचं आहे. आणि माझ्या पोरीसनी त्यांचं माहेर त्याचनी मिळायला पाहिजे. अगं आपल्या दिव्याचं बाळ आपल्या घरात जन्माला यायला पाहिजे का ना ग. आणि शिवाचं बाळणपण बी आपल्याच घरात व्हायला पाहिजे. माझ्या लेकरासनी त्यांचं माहेर त्यासनी मिळून द्यायचंय मला. हे कोणाला बी सांगायचं नाही. हे फक्त तुझ्या ताना माझ्या शिवाला बी सांगायचं नाही. माझी शपथ आहे तुला आई. माझ्यासाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.